माझ्या राजकीय जीवनात जे झालेलं आहे ते मी स्वीकारेन। माझ्यावर टीका करा पण आरोप माझ्या जातीपर्यंत येऊ नयेत असं विधान धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। कालपर्यंत मला शिव्या दिल्या जात होत्या, आज माझ्या हातून सत्कार होत आहेत। याला चमत्कार म्हणतात, यालाच नियती म्हणतात असं मुंडेंनी म्हटलेलं आहे। वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते। माझ्यावर टीका करताना माझी जात, माझा जिल्हा बदनाम केला असं देखील मुंडे यांनी म्हटलेलं आहे। यावेळी मुंडेंनी आपल्या शैलीमध्ये शायरी देखील केली आहे। छत्र हरवल्याच्या नंतर आज जे काही माझ्यासोबत झालं, मी राजकीय जीवनात आहे, मी ते कधीही स्वीकारेल। चांगलं स्वीकारेल, वाईट स्वीकारेल, टीका स्वीकारेल, शिव्या स्वीकारेल। का तर मी राजकारणात आणि समाजकारणात आहे। लोकशाहीमध्ये हा टीका करायचा कुणालाही अधिकार आहे। मला करावं, व्यक्ती म्हणून धनंजय मुंडेला करावं। जर धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नये, प्रत्येकाने करावं। पण तो विषय फक्त धनंजय मुंडेपर्यंत असावा, धनंजय मुंडेच्या जातीपर्यंत, धनंजय मुंडेच्या जिल्ह्यापर्यंत, धनंजय मुंडेच्या आई बापापर्यंत, त्याच्या मुलाबाळापर्यंत हे कधीच झालं नाही। त्यावेळेसची ती भावना होती, ती भावना तुमची होती, पण संघर्ष माझा होता। त्या परिस्थितीतून आजच्या परिस्थितीमध्ये जो बदल घडलाय याला संघर्षाचा विजय म्हणतात। काल शिव्या देणारा आज यावेळेस आपल्या हातून सत्कार करतो, त्यावेळेस खरा चमत्कार असतो आणि त्याच्या पाठीमागे नियती असते। का तर त्याची नियत साफ असते। ज्या वेळेस तुमची नियत साफ आहे त्यावेळेस नियती तुमच्या सोबत आहे, आणि ती नियती म्हणजे काय तर दैव तुमच्या सोबत आहे।